महाबळेश्वर हद्दीतील प्रसिद्ध जन्नीमाता मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतून चोरी करणाऱ्या आरोपीस महाबळेश्वर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवत 9 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार 7 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्री 12:30 सुमारास ही घटना घडली होती। आरोपी विठ्ठल कोंडिबा शेलार वय 34 राहणार कोट रोशी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा याने महाबळेश्वर हद्दीतील जन्नीमाता मंदिराच्या दरवाजाचे कुलूप आणि कडी फरशीच्या तुकड्याच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून चोरीच्या उद्देशाने दानपेटीतील 150 रुपये चोरून नेले। या प्रकरणी फिर्यादी अनिल मारुती लोहार राहणार महाबळेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 110-20-20 भादवी 457 आणि 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणी महाबळेश्वर न्यायालयात कोर्ट केस नंबर RCC 02/2021 सुरू होती। खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले। सरकारी वकील ॲडव्होकेट DM शेख यांनी मांडलेला युक्तिवाद आणि तपासातील पुरावे ग्राह्य धरून माननीय उदय इवरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्वर यांनी आरोपी विठ्ठल शेलार याला भारतीय दंडविधान IPC कलम 457 व 380 अन्वये दोषी ठरवले। CRPC 248(2) अंतर्गत आरोपीला 9 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली। तर PR जाधव पोलीस हवालदार 2445 महाबळेश्वर पोलीस स्टेशन यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला। पोलीस कॉन्स्टेबल PC 2468 कुंभार आणि PC 2420 कुंभार यांनी न्यायालयात योग्य पैरवी केली। तसेच या प्रकरणी वायू विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुनील साळुंखे आणि महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने उत्तम कामगिरी बजावली।